नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण प्रेस नोट आहे, जी प्रेस नोट कालच रात्री उशिरापर्यंत जाहीर झालेली आहे. विषय आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक भरतीमार्फत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी 2025 नुसार प्राप्त जाहिरातीतील मुलाखतीशिवाय या प्रकारातील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत ही प्रेस नोट आहे. महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकी प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीस म्हणजेच TAIT 2025 परीक्षेचं ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं. सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 27/5/25 ते 5/6/25 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते आणि त्यातील उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले उमेदवार होते 1,17,108. तर मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन प्रकारामध्ये पवित्र पोर्टलवर दिनांक 1/5/26 ते 20/8/26 या दरम्यान जाहिराती प्राप्त केल्या होत्या. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 6/8/2026 ते 16/8/2026 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले होते. पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी काल रात्री सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मुलाखतीशिवाय या प्रकारात व्यवस्थापननिहाय प्राप्त जाहिराती आणि शिफारस झालेल्या पदांचा तपशीलसुद्धा यात दिलेला आहे. जसं महाराष्ट्रभरातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये 13,225 रिक्त जागांची पोझिशन दिली होती. त्यातून 8,481 उमेदवार शिफारस झालेले आहेत. नगर परिषदा किंवा नगरपालिकांसाठी 280 उमेदवारांची पदसंख्या जाहिरातीमध्ये दिली होती. त्यापैकी 226 उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे. महानगरपालिकासाठी 1,954 पैकी 1,306 उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे, शिफारस झालेली आहे. आदिवासी विकास विभाग शाळेमध्ये 2,421 पदांची जाहिरात दिली होती. त्यापैकी 1,601 पदांची शिफारस झालेली आहे. शासकीय विद्यानिकेतनमध्ये 56 पदांपैकी 54 पदांची शिफारस झालेली आहे. शासकीय खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये 1,818 पदांपैकी 1,451 पदांची शिफारस झालेली आहे. तर मुलाखतीशिवाय 19,754 पदांपैकी 13,119 पदांची शिफारस यात झालेली आहे. तर पदनिहाय जर आपण तपशील बघितला तर रिक्त आणि शिफारस झालेल्या पदांचा इयत्ता 1ली ते 5वीसाठी 12,771 पैकी 7,541 शिफारस प्राप्त उमेदवार आहेत. इयत्ता 6वी ते 8वीसाठी 5,421 पैकी 4,207 उमेदवारांची शिफारस झालेली आहे. नंतर इयत्ता 9वी-10वीसाठी 1,298 मुलाखतीशिवाय पदसंख्या होती. पैकी 1,119 पदांची शिफारस झालेली आहे. इयत्ता 11वी-12वीसाठी 364 पैकी 252 उमेदवारांची शिफारस झालेली आहे. समांतर आरक्षणमध्ये काही माजी सैनिक, अंशकालीन याप्रमाणे जाहिरातीत पदे मंजूर आहेत. त्या प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने 2,760 पदे आणि 1,760 पदे रिक्त राहिलेली आहेत. तर समांतर आरक्षणामध्येही काही पदं माजी सैनिक आणि अंशकालीन उमेदवारांसाठी होती, ती रिक्त आहेत. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील 802 आणि पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील 1,408 पदे रिक्त राहिलेली आहेत. तर सदर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने ते कन्व्हर्टेड राऊंड घेऊन भरण्यात येणार आहेत. म्हणजे आता जी समांतर आरक्षणाची जी पदं आहेत ती त्या रिक्त पदं भरली गेली नसल्याने पुढच्या राऊंडमध्ये कन्व्हर्टेड राऊंड करून जे काही माजी सैनिकची 2,760 पदं आहेत, अंशकालीनची 1,760 पदं आहेत, ही सुद्धा भरली जाणार आहेत. मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील उमेदवारीबाबत उमेदवारांना SMS द्वारे कळविण्यात येत आहे. ज्यांचे मुलाखतीशिवाय निवड प्रकार आहे, जसे खाजगी संस्थांमध्ये मुलाखती शिवाय उमेदवार आणि जिल्हा परिषद, नगरपालिका आहे, जेवढे काही उमेदवार आहेत यांना SMS द्वारे सुद्धा कळविण्यात आलेलं आहे की त्यांची निवड झालेली आहे. उमेदवारांना जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर भेट देऊन आपल्या निवडीची स्थिती पाहता येणार आहे. तर त्या वेबसाईटचं मी लिंक आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर देणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला ते मिळणार आहे. तर त्यात पाहून आपण आपली निवडीची स्थिती पाहू शकतात. सध्या उमेदवारांच्या निवडीबाबतची स्थिती उमेदवारांच्या लॉग इनवर सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. व्यवस्थापन न्याय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये देण्यात येणार आहे.
निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. म्हणजे ज्या जिल्हा परिषद, नगरपालिका वा शासकीय विद्यानिकेतन किंवा आदिवासी विकास विभागास नियुक्ती झालेली आहे त्या शिफारसप्राप्त उमेदवारांनी त्या संबंधित नियुक्ती प्राधिकाराशी संपर्क साधणे आवश्यक आहे. पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत आपले म्हणणे किंवा मागणी राज्यस्तरावर तक्रार निवारण आणि दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यांचा ईमेल पण दिलेला आहे. यावर 6/9/2026 पर्यंत आपल्याला पाठवता येऊ शकतात, जेणेकरून त्याची एक योग्य ती दखलसुद्धा घेतली जाईल. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागामार्फत हार्दिक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा, अशी ही प्रेस नोट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रेस नोट आहे की बऱ्याच दिवसापासून पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक आणि शिक्षक पद भरती, विशेषतः म्हणजे यावेळेस खाजगी शैक्षणिक संस्था, त्यानंतर आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यानिकेतन सारख्या शाळांचा सुद्धा समावेश या पवित्र पोर्टलमध्ये झालेला होता. आणि एक चांगली निवड प्रक्रिया शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025 नुसार झालेली आहे. आणि बरेचसे उमेदवार यातून निवड झालेली आहेत. जवळपास 13,119 उमेदवारांना शिफारस झालेली आहे. या सर्व उमेदवारांचं शिक्षण विभागामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शासकीय व्यवस्थेमध्ये आणि शैक्षणिक व्यवस्थेमध्ये शिक्षकांची जी कमतरता यामुळे भरून निघणार आहे आणि निश्चितच पुढील काळामध्ये महाराष्ट्रातील शैक्षणिक व्यवस्था एक निपुण महाराष्ट्र अभियानाचं जे यशस्वीतेचं अभियान आहे त्या अभियानासाठी आणि इतर सर्व बाबींसाठी एक महत्त्वाची बाब ठरेल. यासाठी सर्वांचे मनापासून अभिनंदन. आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये आता येत आहात, तर आपल्या सर्वांना निश्चितच नवीन जबाबदारीसाठी तयार राहावं लागेल आणि आपल्या या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.